मी दुपारच्या सभेत सांगेन. कार्यालयात सुरू राहणार आहे. बरोबर आहे, संख्या इतकी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या नोंद करण्याच्या करता फॉर्म भरायचा आहे, त्यांनी मागणी करायची आहे. तो फॉर्म जो काही दिलेला आहे तो फॉर्म त्यांनी भरून दिल्यानंतर तो अपलोड करायचा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कारण देताना ह्यामध्ये एवढे मोठे निर्णय घेताना कुठंही सगळ्या गोष्टी DBTमधनं जाणार आहेत. कुणाच्या हातात डायरेक्ट बाबा कुणाच्या थ्रू पाठवायचं असं नाही. जी भगिनी असेल, जी मुलगी शिक्षण घेते, जो आमचा शेतकरी आहे किंवा त्यांची मुलं आहेत, ह्या सगळ्यांना वीज माफी आहे तर तिथं तर प्रश्नच नाही, कारण त्यांनी 7.5 हॉर्सपॉवरपर्यंत वीज बिल भरायचंच नाही. आणि बाकीच्या बाबतीमध्ये जे आहे म्हणजे विशेषतः ते DBTमध्ये जाणार आहे. करताना साधारण ह्या सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे खरोखरीच जो लाभार्थी आहे त्या लाभार्थीला, माझ्या बहिणीला मिळालं पाहिजे, आमच्या मुलीला मिळालं पाहिजे, आमच्या मातेला मिळालं पाहिजे. आणि ते 21 ते 65 वयोगटातली व्यक्ती असली पाहिजे आणि उत्पन्न मात्र 2.5 लाखाच्या आतलं असलं पाहिजे. दादा, कालच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे असं स्वतः म्हणाले की विधानसभाच्या निवडणुकीमध्ये सगळ्या कोण म्हणालं? मुख्यमंत्री असं म्हणाले की महायुतीचा निर्धार आहे की आम्ही आता जे मुख्यमंत्री म्हणाले त्याचा पुन्हा मला कशाला प्रश्न विचारता? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महायुतीचा निर्धार म्हणूनच ना, आणि मी महायुतीतलाच घटक आहे ना, असले प्रश्न विचार. दादा जरांगेंचं काय?